नमस्कार मित्रांनो, मी ऋतुजा. रोज सकाळ 4:30ला उठून मशीन जोडून या मॅडम नंबर लावायला आल्या. मग त्यांना म्हणलं चला, तुम्ही कानाला आवाज दिला पण तिचा काही यायचा मूड नव्हता. ती काय उठून आली नव्हती. ह्या सगळ्या बसलेल्या होत्या. ह्या मॅडम इथे एवढ्या जवळ बसल्या होत्या तरी त्यांची उठायची तयारी नव्हती. त्यांचं म्हणणं होतं मी नाही उठणार, अजिबात पण नाही. बाकीचं आमच्या गायचं काम चालू होतं. सकाळी दिवस उजाडला होता थोडासा आत्ता. मग आमचं काम चालून दिलं. आम्ही काय झालं, ह्या वाय नंबरला उभ्या होत्या सगळ्या. हे पाहुणे सकाळी कसे अँगलवरती बसले चौघं. ट्रॅक्टर रात्री बाईनी गोठ्यातच लावला होता. मग नंतर त्याला तो बाहेर न्यायचा होता जाळ्या भरायला कुटीच्या. मग त्यांनी कुटीच्या जाळ्या वेळा भरून घेतल्या होत्या. त्याला म्हटलं तू घे कुटीच्या जाळ्या भरून, मी तर बाकीचं काम बघते. टायगरकडे गेले, त्याला म्हणलं पंचा देतो. म्हणतो मी नाही देणार, जाय तिकडं तू खाजं आधी. त्याला म्हणलं बरं. ह्या आमचं थोड्या गाय धुवायच्या राहिल्या होत्या, त्या आम्ही त्यांचं काम चालवून दिलं होतं. ह्या मॅडम पण नंबरला उभ्या होत्या. आमचं दूध काढून झालं. मग आम्हाला बाईने कुटी भरली होती. कुठं टाकायला जायचं होतं. बाहेर म्हणलं भर पटकन, कुठं टाकायची काय वाट पाहू राहिलंय. बाहेर म्हणतो भर राहिलोय ना. हे आपलं वेळवेळचं झाड बघा किती भारी फुललं आहे. पार त्याचे फुलं पाहून सकाळी इतकं भारी वाटतं ना. आणि हे मांजर सकाळी ती अशी एका मागं एक टप्प्यात बसले. त्यांना म्हणलं चारा घरात. त्यांची काय घरात यायची तयार नव्हती. त्यांचं म्हणणं होतं ऊन पाळायला बसू दे, घरातच ठेवी ती तसं. पण तू त्यांना म्हणलं बरं. हे बघा ह्या वाया दुपारच्या कशा बसल्या निवांत सगळ्या. त्यांना काही घेणं देणंच नाही. काहींचं चारा खायचं काम चाललंय, काही आधीच नंबर लिहून उभ्या आहे दुपारच्याच. त्यांना म्हणलं द्वायचा टाईम नाही आहे, व्हा मागं परत. मग त्या चालल्या होत्या रिटर्न मागं. त्यांना म्हणलं व्हा तिकडं जाऊन बसून घ्या. म्हणलं मग आता आपण आपलं काम बघावं. मग गवत आणायला गेलो होतो खाली. हे बघा संध्याकाळचं वातावरण. अजून पूर्ण दिवस गेला नाही आहे, पण भारी झालं आहे वातावरण. मग गवत घेऊन आलो आणि गाजवायला सुरुवात करून दिली आपली. मम्मीचं माझं दूध काढायचं काम चाललं होतं. बाहेर कुटीचं काम चाललं होतं. ह्या 2 बाया पार येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं घे पटकन आम्हाला. कानानं म्हटलं चाल इकडे, काना लगेच आली. तिचं म्हणणं होतं आता आले मी, तू लगेच घे माझा नंबर, मला उभी ठेवू नको. बाह्याची अर्धी कुटी झाली होती, अर्धी चालू होती. पण त्याचा नेमकी घास गुतला. मग त्यांनी ते पात्यांमध्ये गुतलेला तो मका